शेतकरी मित्रांनो, हा बघा तणनाशकाचा रिझल्ट. फवारणी केल्यानंतर फक्त 6 ते 7 दिवसात तणांची अवस्था काय झाली आहे, ते तुम्ही पाहू शकता. स्पष्ट दिसतंय. बहुतेक तण पिवळी पडली आहेत, वाकडी झाली आहेत आणि आता हळू-हळू सुकायला सुरुवात पण झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आपलं जे मुख्य पीक आहे, ते सुरक्षित आहे. पीक ताजं आहे, हिरवं आहे आणि वाढीच्या अवस्थेत दिसतं आहे. म्हणजे डोस आणि वेळ योग्य होता. असा रिझल्ट यायला 3 गोष्टी लक्षात ठेवा. योग्य तणनाशकाची निवड करणे, तणनाशकाची मात्रा योग्य असणे आणि फवारणीची योग्य वेळ आणि आपल्या जमिनीत असणारा ओलावा, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तणनाशकाचे असेच रिझल्ट तुम्हाला येतील. आता पुढील 8 ते 10 दिवस तण पुन्हा उगवत नाही की उगवतं यावर लक्ष ठेवा. गरज भासली तर हलकी खुरपणी करून घ्या. योग्य तण नियंत्रण म्हणजेच जास्त उत्पन्नाची पहिली पायरी आहे. येथे आपण कोणते तणनाशक वापरले आहे याविषयी आपण आधीच्या व्हिडिओत सांगितले आहे. अशाच शेतीविषयक उपयुक्त माहिती करता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.